शीतल रंगोली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण तोरणाची डिझाईन बघणार आहोत आणि तोरण बनवण्यासाठी आपल्याला बेसिक शेप बनायचे आहेत. हे 5x5चा कॅनव्हास घेतला आहे. आपण हा मोठा शेप बनवून दाखवणार आहे. अगोदर पूर्ण डिझाईन पहा. थोडा वेळ लागेल पण तुम्ही परफेक्ट शिकाल. हे पहा, मध्ये 1 इंचाचं मार्जिन घेतलं आहे ब्रॉड करण्यासाठी आणि हे पान तयार केलं. आता दुसरं घेऊया आपण. हे 5 इंचाचं केलं आहे. आता हे आपल्याला करायचं आहे 3 इंचावरती आणि मध्ये 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. पुढे 1 इंच घ्यायचं आहे, मधला ब्रॉड करायचं आहे आणि दोन्ही कोण लास्टला जोडून घ्यायचे. सर्व पेपर डबल फोल्ड आहेत. 3चं पान करायचं आहे. बघा, पुढे पूर्ण बघा व्हिडिओ. 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे अगोदर आपल्याला आणि नंतर अर्धा इंच वाढवायचं आहे मध्ये आणि असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे. मध्ये ब्रॉड आहे तो पूर्ण 1.25 इंचाचा येतो आहे असा फोल्ड केल्यानंतर. हे पहा आणि आपण हे कट करून घेऊया. आता हा झाला तिसरा शेप. आता आपल्याला चौथा शेप जो बनवायचा तो आपण अगोदर 3चं पान केलं आहे त्याच्यामधला तो शेप आहे. हे पहा, हे 3चं पान आपण पूर्ण आखून घेऊया आणि आखून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच आतमध्ये हे बघा मधून फोल्ड करा. मधून फोल्ड केल्यानंतर अर्धा इंच आतमध्ये परत एक छोटंसं पान तयार झालं पाहिजे असं मार्जिन घेऊन पूर्ण शेप देऊन घ्या. अंदाजे पण करू शकता पण तुम्हाला समजण्यासाठी मी असं मार्जिन करून दाखवलेलं आहे. आता हे आतमधलं पान आपल्याला कट करायचं आहे आणि हे पूर्ण आपले आता बेसिक शेप तयार झालेले आहेत. तुम्हाला दाखवते. आपण 4 शेप तयार केले आहेत आणि त्यापासून एवढी सुंदर डिझाईन बनते. मोठ्या साईजमध्ये दाराचं तोरण आहे आणि ते एक छोटंसं मी तोरण दाखवलं आहे ते देवघरासाठी आहे. त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पाहून घेऊ शकता. छोट्या साईजमध्ये पण हे कट करून घ्यायचं राहिलं होतं ते कट करून घेऊया. आणि आता पहा, हा मी आता तुम्ही कॅनव्हासवरती करू शकता, रेक्झिनवरती करू शकता किंवा कपड्यावरती पण करू शकता. हे मी आता ट्रेसिंग पेपरवरती करून दाखवते. आता गोलमधला शेप आहे तो खालच्या साईडला ठेवायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने उलटून तसंच शेप तिकडून पण आखून घ्यायचं आहे आणि मधलं 3 इंचाचं हे पान आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला आतमधलं पण बरोबर मध्ये ठेवायचं आहे आणि हे आखून घ्यायचं आहे. आता साईडला कशी डिझाईन बनवते ते पहा. हे पहा, व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि फक्त गोल आकार करायचा आहे दोन्ही साईडला पण. जवळपास 1.5 इंच ते 2 इंचाचा तो आकार आहे. हे पहा, खालच्या जो मधला 3 इंचाचा जो शेप आहे त्याला जॉईंट करून घ्यायचा आहे अगोदरचे 2 आणि नंतर थोडंसं अर्धा इंच वरती घ्यायचं आहे म्हणजे वरच्या साईडला आपल्याला छान डिझाईन मिळेल. हे पहा, असा गोल आकार द्यायचा. तुम्ही गोल पण करू शकता किंवा असा नंबरता पण करू. असंच तुम्ही छापून दाराचं तोरण बनवू शकता. 5 बनवा किंवा 7 बनवा, तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग बनवू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.